शिवानीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि काल आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं आणि आज आम्ही आहोत उज्जैनला। उज्जैनमध्ये रात्री मुक्काम केला आणि त्यानंतर आज सकाळी दर्शन घेऊन आम्ही निघणार आहोत पुन्हा घरी। सो सगळ्यांनी अशा व्हाईट कलरच्या साड्या वेअर केलेल्या आहेत, सगळे रेडी होत आहे, कोणाची तयारी चालू आहेत अजून। सो बघूया आता उज्जैनचं दर्शन वगैरे मध्ये कसं होतंय, शूट करायला मिळतं की नाही। ए माकडासारखा डोकं का खाजवतोय, किती हा नखरा, किती हा नखरा। आवरा पटापटा, मला घेतलं की नखऱ्यामध्ये मग किती नखरे करायचे। चला पटापटा, काय करा, चला। शिवांश डायरेक्ट बॉडी बिल्डर इज किंग मेकर। ए पाशू आशु अरे स्मगलर हाय हायकर शिवांश हाय दादी हायकर हाय करा, हाय आपला ये हाय करा आप्पा। शिवांश शिवांश चला थांब, एकदा मागची पब्लिक आहे तिथे सगळे। चला ए चला चला, राजकारण नंतर करा, चला। तर लावता ऊपर से अरे ऊपर से वरती कर, वरती कर, वरतीच ठेव। दादा खुश रहो बड़े बड़े, आपको दक्षिणा जो वो रखो। दादा खुश रहो, बोलो ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमः शिवाय। दादा खुश रहो बेटे, आपका संतान खुश रहे बेटे, जय भोलेनाथ। बस आपने यहाँ तक बताया ना, वहाँ तक ही लगाओ। काढायची का आपण?
तर या ठिकाणी आमचं उज्जैनचं दर्शन झालं आणि उज्जैनपासून 7-8 किलोमीटर अंतरावर कालभैरव आहे, त्या ठिकाणीही आम्ही दर्शनाला गेलो. सगळी जी लोक होती ना उज्जैनचं दर्शन करून कालभैरवला दर्शन घेण्यासाठी आली. आणि असं म्हणतात की उज्जैनचं दर्शन केल्यानंतरच कालभैरवचं दर्शन घेतलं तर ते सफल होतं. आणि त्यामुळे तिथेही भयानक गर्दी होती. बरोबर 7 वाजता आमचं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर आलो. त्यानंतर जास्त काही शूट केलं नाही कारण की बरेच थकलो होतो आणि म्हटलं नको. आणि सुरेशला खूप मजा आली आणि काकांनी त्याला उचलून घेतल्यामुळे ना माझी एवढ्या गर्दीत त्याला तो माझ्याकडे राहिलाच नसता, पण काकांनी उचलून घेतल्यामुळे त्याचं अजिबात टेन्शन नव्हतं. मस्त बोलत वगैरे त्याची मस्त छान अशी पिकनिक झाली आपलं आणि आमचंही छान देवदर्शन झालं. तर असा हा छोटासा व्हिडिओ होता कारण की जास्त काही काल शूट केलं. तर अशा पद्धतीने उज्जैनचं दर्शन आणि कालभैरवचं दर्शन घेतलं आणि त्याचा व्हिडिओ ना जरा शॉर्टमध्येच बनवला कारण की मेन जिथे दर्शनासाठी गेलो आहे तिथे प्रामाणिकपणे दर्शन घेणं खूप महत्त्वाचं होतं. कारण की खूप वर्षानंतर हा योग आला आणि जसं जमेल तसं छोटंसं शूट केलं. जास्त काही शूट करायच्या भानगडीत मी पडले नाही. छान असं दर्शन झालं, खूप मस्त. सकाळी सकाळी लवकर गेलो होतो, गर्दी कमी होती आणि उन्हाच्या आत दर्शन होणं खूप गरजेचं होतं, त्यामुळे लवकरच जाऊन दर्शन घेतलं आणि त्यामुळे जास्त असं थकल्यासारखं अजिबात नाही आणि जे सकाळी दर्शन होतं ना तितकं फ्रेश वाटत होतं. सो असं आमचं ओंकारेश्वरचं ज्योतिर्लिंग, उज्जैनचं आणि कालभैरव या 3 ठिकाणी आमचं देवदर्शन झालं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, फॅमिली कशी वाटली आणि फॅमिली एकत्र आली ना की ती ट्रिप खूप छान होते. जशी आमची मुंबईची ट्रिप पण खूप छान झालेली होती आणि ही ट्रिप पण खूप छान झाली. असेच खूप वेगवेगळे फॅमिलीसोबत एकत्र येणं, तो आनंद, ते खूप मस्त गोष्टी असतात आणि त्या नक्कीच आपण करायला हव्या. कारण की नेहमीच आपण एकमेकांच्या घरी जातो, तेच खाणं पिणं, त्याच गोष्टी, त्याच गॉसिप, या सगळ्या गोष्टींपासून वेगळं काहीतरी कुठेतरी गेलं ना की ती गोष्ट खूप छान होते. आणि शूट करणं किंवा फोटोज काढणं ना या आपल्यासाठी खूप छान मेमरीज बनून राहतात. त्यामुळे मग मला आवडतं आणि शूट वगैरे करायला, मेमरीज बनवायला. कारण की आपण जरी आता गेलेलो आहोत आणि त्यानंतर ते लक्षात किती दिवस राहणार. शेवटी ना व्हिडिओज असो, फोटोज असो ना, ते कधीही बघितलं ना की त्या आठवणी खूप छान ताज्या होतात आणि त्यात आपण रमून जातो, खूप मस्त वाटतं. त्यामुळे ना नक्की कुठेही गेलं ना फोटोज व्हिडिओज काढून ठेवत राहा कारण की आपल्याला त्या कायम आपल्या आठवणी राहतात. आणि फॅमिलीसोबत नक्की छोटी ट्रिप तुम्ही एन्जॉय करत राहा. आणि त्याचबरोबर ना लहान मुलांना जेव्हा प्रवासात आपण घेऊन जातो त्यांची काळजी घेतो, पण लहानपणापासून त्यांना सवय लावली
तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये.